कोण म्हणतं कसं मला? हां, जय जय गुजरात माझा, जय जय तामिळनाडू, जय जय महाराष्ट्र माझा. पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आजपर्यंत या भूप्रदेशावरती, ज्याला मी नेहमी सांगत आलो की हिंद प्रांत, हिंद प्रांत, कारण हा देश हिंदुस्थान भारत जो काय आहे हा 1947 साली झाला. पण या संपूर्ण हिंद प्रांतावरती जी आक्रमणं झाली ती सगळी बाहेरून आली आहेत. या हिंद प्रांतावरती जर कोणी राज्य केलं असेल 125 वर्ष, या भागातल्या लोकांनी ते फक्त मराठ्यांनी केलं. इतर कोणी राज्य केलेलं नाही. बाकीचे आले ते सगळे बाहेरून आलेले लोक आहेत. आणि ज्यांनी राज्य केलं, जे राज्यकर्ते होते, ज्या राज्याची जी भाषा आहे ती भाषा आपण वृद्धिंगत नाही करायची, मग काय करायचं? मगाशी उदयजी सामंत यांनी सांगितलं की मराठी भाषेसाठी म्हणून मी जे सांगेन ते त्याला त्या गोष्टीला ते मदत करतील. उदयजी, आपण जे आम्ही सांगू त्या गोष्टीला आपण मदत करालच अशी अपेक्षा आहे. जे आम्ही करू त्यालाही आपण पाठिंबा द्यावा अशी आमची विनंती आहे. तेव्हा फक्त केसेस टाकू नका. भाई, आतापर्यंतचा अनुभव सांगितला आपला, बाकी काही नाही. काय जे करतोय ते महाराष्ट्रासाठी करतोय, जे मराठी भाषेसाठी करतोय, आमच्या परीने करतोय. तुमची बौद्धिक मशागत करण्यासाठी ही सर्व मंडळी बसलेली आहेत. इथे मोरे साहेब बसलेले आहेत, बाकीची सगळी मंडळी बसलेली आहेत. आमच्या सदानंदराव मोरेंची व्याख्यानं तुम्ही यूट्यूबवरती ऐका. ती ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आपण मराठी आहोत म्हणजे काय आहोत. मी अनेकदा माझ्या भाषणामध्ये सांगत आलो, मी आज पुन्हा एकदा सांगतो. माणसाचं जे अस्तित्व असतं किंवा एखाद्या भाषेचं, त्या समाजाचं जे काही अस्तित्व असतं ना, ते त्या जमिनीवरती असतं. आपण दरवेळेला म्हणत आलो आपण आमचा इतिहास, जगाचा इतिहास. इतिहास म्हणजे काय? इतिहास म्हणजे भूगोल. ॲडॉल्फ हिटलर असेल, नेपोलियन असेल, कोणी असेल, औरंगजेब असेल, कोणी असेल, मला हा भाग पादाक्रांत करायचा आहे, मला हा प्रदेश मिळवायचा आहे. तो मिळवल्यानंतर जो बनतो तो इतिहास. तुम्ही इतिहास काढून बघा. सगळा इतिहास काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण कशाला इतिहास म्हणतो आहोत. आणि ती एकदा जमीन तुमच्या पायाखालनं जर सरकली, तुमचं अस्तित्वच राहत नाही. त्याच्यामुळे भूगोलाशिवाय इतिहास नाही. आज आपण साहित्य संमेलनं भरवतोय, आज आपण मराठी भाषेसाठी सगळ्या गोष्टी करतोय, पण मराठी माणसाचं म्हणून जे अस्तित्व आपल्या ज्या शहरांमध्ये जे असायला पाहिजे आणि दिसायला पाहिजे, मला असं वाटतं राज्य सरकारने आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून ते टिकवलं पाहिजे. नुसत्याच फक्त प्रगतीच्या नावावरती जर आमच्याकडच्या जमिनी फक्त जाणार असतील आणि आमचीच लोक जर समजा आमच्याच राज्यामध्ये बेघर होणार असतील, मला असं वाटतं त्याला विकास नाही म्हणत. तो विकास नसतो. आपलं अस्तित्व पुसण्याचा तो एक प्रकारचा डाव असतो. मला असं वाटतं ती गोष्ट प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे की आपण नेमकं काय करतो आहोत. प्रत्येकाने ही गोष्ट जपली पाहिजे की माझ्या इकडे एखादी एवढी समजा 5,000 एकर जमीन एखाद्या कंपनीने विकत घेतली. कंपनीने विकत घेतलीचा अर्थ काय? की त्या 5,000 एकर मधली सगळी कुटुंब गेली बाहेर. कुठे गेली, काय गेली, माहिती नाही. जर समजा आपण ह्या गोष्टी जर जपल्या नाहीत, आपण आपलंच राज्य जर जपलं नाही, मला सगळ्याकडच्या, मला आज काय कुठचं तुम्हाला कॉन्ट्रोवर्शियल किंवा असल्या प्रकारची गोष्ट सांगायची नाही, पण मला असं वाटतं की साहित्य, इतिहासातनं काही आपण बोध घेणार नसू. इतिहास न वाचलेला बरा. की प्रत्येक वेळेला आपण आपल्या गोष्टी आपण देत आलो, सांगत आलो की बाबा घ्या. प्रत्येक वेळेला तुम्ही जगाच्या पाठीवर, देशात जाओ आपल्या,
मी तुम्हाला साधी एक गोष्ट म्हणून सांगतो की आता 370 कलम हे काश्मीरमधनं रद्द झालं. ते झालं नाही झालं वगैरे वगैरे आपण त्या भानगडीत नको जाऊया. आता 370 कलम रद्द झाल्याचा अर्थ काय? तर भारतीय माणूस तिथे काश्मीरमध्ये स्वतःची जमीन घेऊ शकतो. अजून किती जण घेते मला माहिती नाही. खरं तर पहिल्यांदा अंबानी आणि अदानीने घ्यायला पाहिजेत. आता लोकांना विश्वास बसेल ना की बाबा जायला हरकत नाही. पण तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, हे फक्त काश्मीरपुरतं नाही आहे. तुम्ही जर समजा आता हिमाचल प्रदेशमध्ये जरी गेलात तरी हिमाचल प्रदेशमध्ये तुम्ही जमिनीचा तुकडा घेऊ शकत नाही. भारतीय कोणी माणूस जरी समजा तिकडे गेला तरी हिमाचल प्रदेशमध्ये तुम्ही तुमचा जमिनीचा तुकडा विकत घेऊ शकत नाही. तुम्ही जर आसाम, मणिपूर आणि ह्या सगळ्या भागामध्ये गेलात तुम्ही तिथे जमीन विकत घेऊ शकत नाही, भारतीय असून सुद्धा.